नमस्कार मंडळी. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही केलं आहे देवदर्शन. तर चला आपण आधी देवदर्शनाला निघूया. तर सर्वात आधी आम्ही श्री दत्त मंदिरात गेलो. मंदिरात एंट्री करायच्या आधीच आम्हाला इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण वाटत होतं. त्यानंतर आम्ही मंदिराकडे जायला निघालो. मंदिराची स्वच्छता आणि आजूबाजूचं वातावरण पाहून असं मन प्रसन्न झालं होतं. नेटकीच मंदिराची साफसफाई पण चालू होती. मग आम्ही मंदिरातल्या एंट्रीच्या कासवाचंही दर्शन घेतलं. आधी कासवाचं दर्शन घेतलं, मग मंदिराकडे निघालो, दत्तांच्या मूर्तीकडे. त्यानंतर मी आणि माझे मिस्टर आत मंदिराचा प्रवेश केला. दत्तांच्या पावलांचंही दर्शन केलं आणि दत्तांचंही दर्शन केलं. इतकं छान वाटलं आणि प्रसन्न वाटलं ना की तुम्हाला काय सांगू. त्यानंतर आम्ही दत्तांच्या आजूबाजूचं मंदिराचं डेकोरेशनही बघितलं. त्यानंतर आम्हाला एक सुंदर गाईचं दर्शन झालं. त्या गाईला नेमकं छोटंसं पिल्लू हे कालच झालं होतं आणि त्या पिल्लाला बघून खूप छान वाटलं. नंतर आम्ही दत्त मंदिराच्या बाजूला हे मोठं हे पिंपळाचं झाड, तिथलंही दर्शन घेतलं. त्या झाडालाही एक प्रदक्षिणा मारली. गोंडस वासराला आम्ही हात लावला, मी आणि माझ्या मिस्टरांनी. खूप छान वाटत होतं. त्यानंतर त्या गाईचे हावभाव पाहून असं वाटत होतं की तिला आवडत नव्हतं की तिच्या पिल्लाला हात लावलेला, पण ती बांधील होती म्हणून आम्ही बिनधास्त हात लावला. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर खुर्चीवर बसलो 5 मिनिटं आणि निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच माईमबाबाला. तर निघता निघता आम्हाला असं छान वातावरण दिसलं. छान आम्ही व्हिडिओ काढला. नेटकाच पाऊस झालेला होता आमच्याकडे. आजूबाजूला असं पाणी साचलं होतं आणि थोडासा रस्ताही खराब होता. त्यानंतर आम्हाला असं सुंदर महादेवाचं मंदिर दिसलं. मंदिराचं काम थोडंसं बाकीच आहे. आम्हाला वाटलं पाऊसच येतो की काय. पावसाचं वातावरण दिसत होतं, पण दिवसभर असंच वातावरण होतं. त्यानंतर अशी शेतीचं वातावरण पाहिलं, खूप छान वाटलं. निघालो आम्ही रेल्वेच्या बोगद्याकडून. तिथूनच असा रस्ता होता आणि एक कच्चा रस्ता आहे की तो डायरेक्ट भुयारातून निघतो. तसा हा आम्ही रेल्वेच्या खालच्या बोगद्यातून निघालो. त्यानंतर आमचा प्रवास कधी संपत आला हे कळालंच नाही. मंदिराजवळ पोहोचलो. इथे माझ्या मिस्टरांचे सर राहतात चित्रकलेचे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की माझे सर इथे राहतात. मग आम्ही गेलो मंदिरात. गाडीजवळ चप्पल काढली आणि पाय धुवून घेतले. पाय धुवून झाल्यानंतर आजूबाजूचं आम्ही वातावरण असं रेकॉर्ड केलं. सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिराची व्हिडिओ शूट. त्यानंतर एंट्री करताच सर्वात आधी दर्शन होतं ते चित्र काढलेल्या भिंतीवर. त्यावर माशाचं चित्र काढलेलं होतं आणि मच्छिंद्रनाथाची मूर्ती होती. त्यानंतर हवनकुंडाचं दर्शन घेतलं आणि कासवाचंही दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. तर आमचं महादेवांचंही दर्शन झालं. अगदी छान आणि सुरेख अशी मूर्ती, नंदी बैल, महादेवाची शिवलिंग आणि नागाचं दर्शनही घेतलं. त्यानंतर ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र जप करून आम्ही मध्ये गेलो. पण महिलांना अजिबात एंट्री नाही. पावलांचं दर्शन घेतलं आणि उंबऱ्याचंही दर्शन घेतलं. मध्ये फक्त जेंट्स जाऊ शकतात, लेडीज जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आमच्या गावचं हे मंदिर. तर एकदा तुम्हाला आवडत असेल तर नक्की या मंदिर बघायला. हे खूप जागृत देवस्थान आहे. त्यानंतर आम्ही घेतलं मारुती रायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर राम लक्ष्मण सीतामातेचंही दर्शन घेतलं आणि मायंबा देवीचंही दर्शन घेतलं. देवीची मूर्ती इतकी प्रसन्न आणि सुंदर दिसत होती की असं वाटत होतं की खरं देवी आपल्याशी बोलते की काय. असं छान दर्शन झालं. फक्त एवढंच की गेट लावून घेतलेले होते. हे बघा, एंट्रीला देवीच्या असे छान सिंहाच्या मूर्त्या आहे. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर बसलो, वातावरणाचा आनंद घेतला. खूप छान आणि मस्त वाटत होतं. सकारात्मक ऊर्जा भेटत होती. असं छान वाटत होतं मंदिरात गेल्यावर. एकदा तुम्हीही नक्की या. त्यानंतर मंदिराजवळ असं छान मोठं कडुलिंबाचं झाड होतं. नंतर निघालो आम्ही आमच्या घराकडे. भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडल्यास कमेंटही करा बरं का. त्यानंतर जाताना वाटेत आमच्या घराजवळ बैलांची मारामारी चालू होती.
तर तोही आम्ही आनंद घेत घेत घरी गेलो. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.